थी। फोन उठा रही थी कि नहीं? फोन उठा रही थी कि नहीं? मैंने देखा तुमको फोन उठा रही थी। फोन उठा रही थी तू? एक मिनट, इसमें सब लिख रहा था। तुम उसको हाथ लगा रहे थे इसलिए मैंने तुमको बोला ए क्या देख रही बोल के। अरे मैं हाथ नहीं लगा रही थी। हाथ ऐसा क्या किया? नहीं आपने उधर हाथ लगाया। तिला वाटलं असं सोन्याची फुलं हे सुद्धा घ्यायचं असं ना. हा, हे पण काढू शकली असते ती. मम्मीचं गळ्यातलं ते पण काढू शकली असती, तिला तर वेळ भेटला असता तर. सो गाइस, दिस इज लास्ट डे इन बालाजी. आणि आज आमच्याकडे जरा वेळ होता आणि सगळं ऑलमोस्ट फिरून झालं होतं, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आज आम्ही परत बालाजीला जाणार. पण यावेळेस खालून वरपर्यंत पूर्ण डोंगरावर चलत जायचं आहे. 9-10 किलोमीटर काहीतरी आहे, ते स्टेप्सनी जायचं आहे. खूप हार्ड आहे, पण आम्ही जाणार आहे. आणि त्यामध्ये पप्पा आणि दिदी येत नाहीत, बाकी सगळेजण येतात. मम्मीला आम्हाला वाटलं मम्मीला जमणार नाही, पण मम्मी पण आमच्यासोबत येते. सो ते जरा मला भीती वाटते की मम्मीला एवढं वरती चालायला जमेल का नाही, आणि खूप वरपर्यंत जायचं आहे. आणि ते पण चलत इकडनं रूट वाटतं त्याचे, तर चलत जायचं आहे. लेट्स सी. चल, जमल का मम्मी? चल प्रयत्न करायचे. चलो. नंतर आहे स्टार्टिंगलाच ते दोन लोक ते पाया वगैरे पडतात. गाईज, खूप वर जायचं. मी स्टार्टिंगलाच थकल्यासारखं वाटतंय मला तर. वाव गाईज, आता जे स्टार्टिंग आहे, मी आत्ताच थकलोय आणि खूप पुढे जायचं आहे. पण वर गेल्यावर जे सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही ते नेक्स्ट लेवल असणार आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलं ना, लास्ट टाईम म्हणजे आम्ही जेव्हा बुकिंग करून वरती गेलो होतो त्यावेळेस माझं दर्शनच झालं नाही, कारण की मला कळलंच नाही. कारण तिथे एकदम असं मला सांगितलं एकदम तेज असतं देवापाशी, आणि मी त्या रांगेतनं डायरेक्ट पुढे निघून गेलो. म्हणजे कळलंच नाही की तिथे देव एकदम अंधारात असतात. हां, म्हणजे बालाजीची जी मूर्ती आहे ती एकदम अंधारात आहे आणि तिथे समयांचा लाईट आहे. तर मला वाटलंच नाही की तिथे मूर्ती आहे. मी घाईघाईमध्ये पुढे निघून गेलो, एवढं 5-6 तास वेट करून. मग मला वाटलं की जे मेन मंदिर ते पुढे असेल, म्हणून मी माझ्याकडनं ते स्किप झालं, पण तेच मेन होतं. त्यामुळे आता आज मी परत चाललो आहे. टोटल 3550 पायऱ्या आहेत आणि आता आमच्या 100 झाल्यात. आणखी खूप पुढे जायचं आहे. आणि प्रत्येक पायरीवर इकडे दिवा वगैरे लावतात. आणि खाली बघा, प्रत्येक पायरीवरती काय ते कुंकू वगैरे लावून, काय माहिती, कुंकू वगैरे लावून पाया पडून पुढे जातात वाटतं बरेच लोक. डेंजर. आत्ता शिकतो 100 झालेत गाईज, आणि किती बाकी आहेत? 3450 बाकी आहेत. बापरे, डेंजर. 3500 आणखीन. काय झालं साई? काय झालं साई? तूच मला डोंगरावर चलता नाही येणार मला. हा, मी थकलंच नाही, तेच थकला. मी कुठे थकलो? सगळे म्हणजे सगळे म्हणले साईला चालता येणार नाही, साईला चालता येणार नाही का? पण साई सगळ्यात पुढे. हे देखो. सहाशे पायऱ्या झाल्यात, आणखीन 2950 बाकी आहेत. बसलेत सगळे खाली, हळूहळू हळूहळू चालले वरती. आता थोडासा ब्रेक घेतला आहे गाईज. इथे मध्ये मध्ये मस्त खायचे स्टॉल्स वगैरे आहेत. अभी थोड़ा सा फंटा पियेंगे और बहुत आगे जाने अपने. 1000 स्टेप्स कंप्लीट झालेले आहे. 1000 झाले का स्टेप्स? 1000 1000 झालेत ऑलमोस्ट. आणखीन 2500 बाकी आहे. 2500. अब ये अवतार मी काय रील करा म्हणताय काय? या अवतारात रील करणं तुम्हाला आवडणार काय? त्यांना जरा चांगलं बघायचं सवय, असं घुमरड्याला बघून ते लाईक नाही करत रील. हे बघा, प्रत्येक स्टेप्सला इकडे हे लावतात, कुंकू लावतात. 1000 स्टेप्स कम्प्लिटेड. फायनली 1000 कम्प्लिटेड और 2500 मोर. वरतून पण घेतो. तर 1000 स्टेप्स मम्मीनी कम्प्लीट केल्यात. आम्हाला वाटलं नव्हतं मम्मी चालेल म्हणून एवढं, कारण की तुम्हाला माहिती मम्मीची तब्येत एवढी ठीक नसती. पण 1000 झालं तर आणखीन किती घ्यायच्यात? 2000 500 2500. हे उगाचच जोश आणत्या ब्लॉगमध्ये सगळ्यात लेट. किती झाल्या स्टेप्स? 2000 झाल्या.
2000 स्टेप्स झाल्यात, आणखीन 1500 बाकी आहेत गाईज. डेंजर डेंजर. मम्मी 2000 पर्यंत आली आहे. आता अभि सब होगा. दीदीला लाज वाटायला पाहिजे आता या ब्लॉग बघून. दाशी बघा, दीदीला लाज वाटायला पाहिजे काय? काय सही सही किती? दमला सुद्धा नाही आणि काहीच नाही. घाम पण नाही आला. घाम पण नाही आला. सगळ्याला घाम आला पण त्याला नाही आला. सिरियसली काही सगळ्यांना घाम आलाय. ओला झालं डायरेक्ट ओला. पण सहीला बघा एक थेंब पण घाम नाही. इकडे बघ खाली ते डोक्यावर लावलं होतं ते आतापर्यंत तसं आहे. सगळ्यांचं भेटलं बघा. सगळ्यांना मी सोडून सगळ्यांना लावलं होतं. मी लावलं नव्हतं. मी पण नव्हतं लावलं. मला होतं काय म्हणणार रे टिकणारच लावलं होतं. आपण जाऊ ना. हे सच में हुशार आहे. वा 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 क्या सीन आहे. आता एक विषय झालाय गाईज. आम्ही वरती आलोय. आमच्याकडे कॅश नाही आहे. थांब ना. आम्ही वरती आलोय. आमच्याकडे कॅश नाही आहे. आम्ही खायला मागवलंय. आमचं थोडं खाऊन झालंय आणि आमचं ऑनलाईन पेमेंट चाललं. तिथं रेंजच नाही आहे. मोबाईलला नेटवर्कच येत नाही गाईज. आम्ही सगळे 3 मोबाईलवरनं ट्राय करतोय. आम्हाला पेमेंट करायचं समोर. आम्ही आता आम्ही भजे खाल्लेत समोर. आता तर आम्हाला तिथं पेमेंट करायचं आहे पण नेटवर्कच नाही मोबाईलला. काय करावं आता? कसं करायचं? चलो कैसे चल जा सकते हो? पकड़ लेंगे ना अपने को. बात करके अभी छोड़ेंगे नहीं अपने को. काय आणखी वरती जायचं आम्हाला. आणखी हाफ बाकी. हाफ नाही 2000 पायऱ्या झाल्यात आपल्या. 2000 स्टेप झाल्यात. फक्त 1500 बाकी आहे. थोडंसं खावा म्हटलं इकडे पण आता थोडंसं खाऊन झालं आमचं एक प्लेट. पण पेमेंट करता येत नाहीये. कल्टी मारणे की त्याने उठून दिला आपल्याला तिथून बसलेले. हा उठा उठा म्हणे. उठा उठा. अरे बाप रे बाप. चलो चलो. मी लास्ट ब्लॉग मध्ये बोललो होतो. विचारलं होतं सगळ्यांना की सगळ्यांनी आपापले एक पाप सांगायचे. कोणी काय काय पाप केले आणि माझं पाप सांगायचं बाकी होतं. तर आत्ता लेटेस्ट आमच्याकडनं एक पाप झाले. आत्ता मागे आमच्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं. आम्हाला पेमेंट करायचं होतं. तर 20 रुपये झाले. आम्ही भजे खाल्ले होते तर त्यांचं आम्ही पेमेंटच केलं नाही. तसंच समोर निघलोय. आता असं चांगलं वाटत नाही पण आता आम्ही 200-500 रुपये समोर कुठेतरी पेटीमध्ये टाकून देऊ. म्हणजे थोडंसं पुण्य लागेल. पण हे पाप आमच्याकडनं झाले कारण का ऑप्शनच नव्हतं. सो शेअर करतो तुमच्यासोबत आत्ताचं लेटेस्ट पाप. तर काहीच पाप रिटर्न घेतोय. आत्ता जे पाप केलं ते आम्ही परत तिकडं भरतोय. इकडे हॉटस्पॉट आलं. काही इकडनं कॅश घेतली का मग? हां यांच्याकडनं कॅश घेतली. यांना पेमेंट केलं आणि आता मागच्या माणसाचे जे पैसे बाकी होते ते देतोय. पाप क्लिअर झालं इकडेच. चला आता काहीतरी खातो मस्त. पहिले मी केलं सांगितलं ना ब्लॉगमध्ये. नंतर आता परत क्लिअर पण करून टाकलं. आणखीन बरंच वरती जायचं आहे गाईज. कळस दर्शन करायचं आता आम्हाला कारण की आमची 4 वाजता ट्रेन आहे आणि सगळं आवरून जायला वेळ लागेल वरती. सो कळस दर्शन करून आम्ही जाणार. कोणसी अच्छी बात नाही. हाँ उसको बोले हम कि आदमी चल के आता है 2 मिनट सुकून के लिए बैठता है. खाने के लिए नहीं बैठता है. सुकून मिलना चाहिए. लेकिन आपने यहाँ से ये कर दिया हमको. हाँ मग काय म्हणा. और तुम्हारे पैसे देना था. तुमने हकार दिया. क्या करेंगे हम? फिर हमने सोचा ये बात अच्छी नहीं. इसके लाके वो उसके ऊपर गुस्सा हो गया. क्यों? पैसा हकल दे इसलिए. अच्छा. कारण की आम्ही जेव्हा ते नेटवर्कचं बघत होतो ना बाजूला जाऊन नेट कुठे येईल तोपर्यंत यांना तिकडनं काढून दिलं होतं की तुम्ही जा म्हणून इकडनं. तरी पण आम्ही पुण्य गेलो. तरी पण पैसे दिले. आंध्र प्रदेशचे माकडं बघा गाईस. गोऱ्या तोंडाचे आहेत. इकडे माणसं काळेत माकडं गोरेत आणि आपल्याकडे माकडं काळेत माणसं गोरेत. एक गोरं माकड इकडचंच वाटतं है ना साई. ओ माय गॉड गाईज. 2000+ स्टेप्स तर झाल्यात आमच्या. समथिंग की झाल्यात माहिती तिथं आता बोर्ड नाही आहे. पण 3च किलोमीटर क्रॉस झाले. आणखीन 6 किलोमीटर बाकी आहे. आम्हाला वाटलं की हाफ आले पण हाफ नाही आले. 3 किलोमीटर आले फक्त. 6 किलोमीटर बाकी आहे. स्टेप्स हाफ झाल्यात. आता स्टेप्स कमी आहेत आणि असं वाला जास्त आहे. स्टेप्स कमी आहे आणि असं वाला रूट जास्त आहे. स्टेप काउंट केला जातो. हां आणि ही इथून इथपर्यंत एक स्टेप काउंट होईल आता. म्हणजे डेंजर. 6 किलोमीटर आणखीन. बापरे डेंजर डेंजर. वा डेंजर पाय दुखते. आमची 4 वाजता ट्रेन आहे. आता किती वाजलेत? लेट मी चेक. आता 11 वाजलेत गाईज. आम्हाला त्यानंतर वरती जायचं आहे. वरती काहीतरी आणखीन दर्शन वगैरे म्हणलं खूप वेळ जाईल. त्यानंतर खाली जायचं. रूमवर जायचं. तिकडनं आम्हाला 1-1.5 तास खाली जायला लागेल. जेवण बाकी आहे. रेडी व्हायचं बाकी आहे. बॅकपॅक करायची बाकी आहे. 4 वाजता ट्रेन कशी कॅच होईल हा प्रॉब्लेम आहे.
आणि हे आमच्या चप्पल आहेत, कारण की इकडे चप्पल चालत नाही, सगळ्या चप्पल ह्याच्यामध्ये भरलेत. आणि मी चप्पलची बॅग घेतो आहे. अभी हम निकल रहे हैं. स्ट्रगल करायला द स्ट्रगल इज रियल. लेट्स गो. मस्त मस्त मध्ये असे मंदिर पण आहेत छान छान. अरे आपण पकड लेंगे रे. चलो 1 2 3 गो. आता इकडे एक जण आमचं पेन किलर घेते माणूस. डॉक्टर आम्ही सोबत घेतले. हाय बजेट होतं आमचं एकदम. डॉक्टर सोबत घेतलेत. कोणाला काही झालं की लगेच डॉक्टर सोबत घेतले. सलाईन वगैरे सगळ्या बॅग मध्ये. ऍडमिट करायला इकडे बेड आहे डायरेक्ट. पेन किलर. पेन किलर. एक पेशंट तिकडे लोळलंय. आता त्याची ट्रीटमेंट नंतर करू. हेलो पेशंट. आम्ही आता इकडे ज्यूस प्यायला थांबलोय. नॅचरल ऑरेंज ज्यूस. गाईज इकडे आणखी एक प्राणी भेटलाय. काय ते माहित नाही. तुम्हाला दिसतंय की नाही ते पण नाही कळत. बापरे कोणसा प्राणी भाई आहे. हरिण आहे. साई पप्पा बोलत होते. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. गाईज घाबरगुंड शिंग घालल ना मागून. पुढे झाडावर जाईल मी. प्राणी काय लक्षात येत नाही. झिंका म्हणत होते आणि काही हरिणी म्हणत होते. कोणता प्राणी काय माहिती नाही. मारेगा क्या. बोले फोटो ले लो. मैंने बोला वो ले रहे. फोटो काढ. ले लो इसको पकड़ो बस ब्लॉक में. फोटो छोटा वाइट बटन दबाओ. डेरिंग कर रहे भाई लोग डायरेक्ट. साईचा यूज काढला. काहीच कमेंट करून सांगा तुम्हाला असेल तर कुठला प्राणी आहे. जस्ट पॅकेट. पुढे जा ना. तूच खाऊन घे. वाव काढा ना. एक नंबर. हा राहू द्या. एक मिनिट. गाईज मी मेहनत करतोय वर. त्याला तुम्हाला सगळं दाखवतोय ब्लॉग मध्ये. तुम्ही फक्त लाईक करायचे, कमेंट करायची की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. ठीक आहे. तुम्हाला फ्रीमध्ये दाखवतोय सगळं. फ्रीमध्ये म्हणजे विदाऊट एनी कष्ट. मी एवढे कष्ट घेतले. सगळ्यात जास्त साई चालतो माहिती आहे का. कारण की तो जे समोर जाईल त्याच्याकडे पळत जातो. परत जे मागे राहील त्याच्याकडे पण पळत जातो. परत जे समोर त्याकडे पळत जातो. आता आमच्याकडे होता परत मागे गेला त्यांना पण घेऊन आला समोर. म्हणजे जेवढं आम्ही चालतो त्यापेक्षा दुप्पट साई चालतोय. समोर जातो परत मागे जातो. समोर जातो परत मागे जातो. हा तिकडे बोर्ड बघितला का. नाही कसला. बी अवेअर ऑफ लेपर्ड्स. इथे बाजूला सगळे लेपर्ड्स आहेत. हो. हरिण हरिण हरिण. मोर कुठे. हरिण आहे मोर नाही आहे. गाल हे बघा हे म्हातार माणूस. हे जा ऊपर. वेट कमी ना आपलं बिघड. काही नाही कमी नाही. त्यांच्या माणसाचं वेट खूप आहे. त्यांचे हाडं बळकट नाही आहेत. 15 किलो आहे. 30 किलो. फ्रॅक्चर झालेलं आहे. हा फ्रॅक्चर माणूस चढू लागलं वरती. आम्ही 180 पुढे. काय विषय होतो माहिती गाईज. आम्ही थोडं पण पुढे गेलो का. आता आम्ही जेवढं पुढे आलो लोक म्हणतात की 6 किलोमीटर बाकी आहे. 2 किलोमीटर जरी पुढे गेलो तरी लोक बोलतात की 6 किलोमीटर बाकी आहे. आता पण विचारतात आता बोलतात 6 किलोमीटर बाकी आहे. एक्झॅक्टली किती किलोमीटर बाकी तेच कळत नाहीये. आम्ही त्या आशेने चाललोय. हा 6 किलोमीटर करून आम्ही असं दाखवतात 3 किलोमीटर झाले. आम्ही केव्हा चालतोय. 5 तास झाले मला चलून. 5 तास झाले ना. 7 8 9 10 11 12 वाजले. 5 तासापासून आम्ही चालतोय नॉनस्टॉप.
थोडे थोडे स्टॉप घेऊ ब्रेक स्टॉप नाही नॉन स्टॉप नाही नॉन स्टॉप म्हणू शकत नाही स्टॉप घेत चाललोय कोणापुढे बोलता येत नाही त्यांना यांचं आणि छाया मॅडमचं चालू होतं की सकाळी सकाळी जायचं आणि हे पण सकाळ म्हणत होत नाही का जायचं म्हणून आणि आता म्हणतं बायका समोर मला बोलता येत नाही म्हणून हा म्हणलं म्हणे मला नव्हतं यायचं म्हणे रिटर्न जाने की बात कर रे भी हो जाने नाही देंगे आय आता खालून पाय दुखतात खालून तळपाय दुखतात तळपाय आणखीन लोक म्हणतात की 4 किलोमीटर बाकी आहे केवळ चलतात किती तास झाले 5.5 तास झाले 3 किलोमीटर है अरे कुछ नहीं 3 किलोमीटर कुछ नहीं अभी इतना चले 3 किलोमीटर में क्या हो रहा वो भी ऐसा ही है ये थोड़ी है स्टेप नहीं है गाइस जायकायलाच तयार नाहीत जायचंच म्हणताय रिटर्न पीछे हटने देंगे नहीं जान गए तो भी चलेंगे पर आगे जाने का दबाव आलेले होते ते कोण मी तुम्ही दबावामुळे आले का आणि तुमच्यामुळे आम्हाला पण दबाव अभी ऊपर जाके मानेंगे सगळे म्हणतील मला जोर जात नाही नको म्हणून पण हे बी काय आलं पाहिजे फोन लगी मी उठलो पहिले तुमच्या पार्सल 4 ला उठलो मी हिला म्हणलं 10 मिनिटं म्हणून झोपून 10 मिनिटं म्हणून फोन आला लगी उनकी कैपेसिटी नहीं थी उनको लगा अपन ले उठेंगे करके डेंजर विषय बापरे आणखीन 4 किलोमीटर बाकी 4 किलोमीटर बापरे गाईस परत स्टेप्स आहेत आणि इकडे बघा गुडघ्यावरती चालतंय किती डिफिकल्ट असेल ते खतरनाक गुडघ्यावरती चालणं इज टू डिफिकल्ट लिटरली बापरे बाप आणखी 400 पायऱ्या अशा आहेत आणि ह्या जास्त हार्ड आहेत कारण की इन्क्लाइन आहेत एकदम इन्क्लाइन आहेत अशा त्यामुळे हे चढणं खूप हार्ड आहेत डेंजर पाय दुखतं आता डेंजर चलो आता दाजी गुडघ्यावर चालणार आहे बघू किती चालतात 1 2 3 4 5 6 हा जमते 7 8 9 10 अरे बाप मस्ती खत्म हो गई मेरी सब 11 वाह माझी मस्ती होती अडचण नव्हती 550 राहिलेले माझी मस्ती होती ती आता जिरलेली फायनली 550 बाकी आहेत पण त्या खूप इन्क्लाइन आहेत जान जारी भाई अभी नहीं पॉसिबल हो रहा ओ माय गॉड 350 स्टेप्स लेफ्ट 350 बाकी आहेत 3200 झाल्यात सोडून डेंजर बापरे मम्मी थकली का डेंजर थकली आता थरथर कापू लागली मम्मी डायरेक्ट हा ना जास्त झालं ना ते आता किती राहिले काय 350 फक्त 50 स्टेअर्स बाकी आहेत गाईज तुम्ही वॉक बघू शकता सगळ्यांचा कसे चालतात खतरनाक खरंच खतरनाक डेंजर कुठे घ्यायचं सगळे मागे अशा प्रकारे 3550 स्टेप्स आम्ही पार केल्यात बोला गाईज 3550 स्टेप्स कम्प्लीट झाल्यात आता मी गाडी बघतो इथं गाडी नाहीये आणखीन इकडे 1 किलोमीटर मला वाटतं जावं लागेल पुढे चलत मला वाटलं संपलं असेल पण नाही पण स्टेअर संपल्यात गाईज आणि स्टेप संपला त्याच्यामुळे आम्ही सर्व खुश आहोत खुश खतरनाक खुश एवढी खुशी मला कधीच झाली नाही मी जन्मला तेव्हा पण मला एवढी खुशी झाली नसेल हे आमच्या चप्पल आहेत गाईज येस वी डिड इट गोविंदा 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 चलो गोविंदा गोविंदा
गोविंदा. आता दर्शन घेणं इम्पॉसिबल आहे, त्यामुळे आता आम्ही कळसचं दर्शन घेणार दुरून, त्या मुख दर्शन घेणार आणि त्यानंतर लगेच आम्ही खाली चाललोय ह्याच्यामध्ये जीप मध्ये. एक नंबर जीप आहे. आणि इकडे आम्ही आलो आहे कलश दर्शन घ्यायला. कुठे गेले हे बघा, इकडे कलश दर्शन घेतो आणि आम्ही रिटर्न जातो. डन गाइस, डन हो गया, मिशन सक्सेसफुल. काय काय रडत आहे म्हणे? आता तरी चांगलं कर म्हणलं, करीन ना, कमी नाही करायचं. सगळं चांगलं करणार आहे आता. सब अच्छा होगा, डोंट वरी. कमेंट करून सांगा गाइस छाया मॅडमला. दीदी युवी कुठे गेली? इथंच आहे, इथंच आहे, इकडे युवी तुमची. ॲज अ प्रॉमिस्ड छोटे कंपनीला काहीतरी घेऊन देतो टॉईज. इकडे बघ जरा काय 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 काय. अरे साई तुझी गाडी भेटली बघ. ओके डन. चलो गाईज, टॉईज घेऊन झालेले आहेत, आता आम्ही चाललोय. तर गाईज अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झाले, आंघोळ झाली आहे. आता मी चाललोय रेल्वे स्टेशनला, त्या आधी काहीतरी खातो. आणि मी एवढ्या फास्ट आंघोळ केली तर मला असं वाटलं की 4 वाजता आमची ट्रेन आहे, 4:30 वाजता सॉरी. तर आंघोळ करून बाहेर आल्यावर आता ते म्हणतात की जेवायचं का, तेव्हा सांगितलं की 5 वाजता ट्रेन आहे. म्हणजे मुद्दा पण असा सीन केला की 4 वाजता 4:30 वाजता म्हणजे सगळे लवकर आवरतील. चला जाऊ द्या. तू आवरणार नाही लवकर. कोणाला पण मीच आवरलं ना सगळ्यात लवकर, सगळ्यांनी टाइमपास केला. तुझाच लवकर आवरणार ना. हां चलो ठीक आहे. आता फास्ट काहीतरी खातो आम्ही, ट्रेन मध्ये बसतो. हो येस. इथं मला बसायला बी सीट नाही, मला उभं ठेवलंय. तुला कशाला बसायचं? कसले माणसं आहे रे तुम्ही. असेच आम्ही गाईज. आम्ही फास्ट पार्सल घेतलंय जरा आणि त्याची पण पिशवी फाटली. ही आम्ही असं घेऊन चाललोय सगळ्यात मध्ये. इथे का B5? ओके चलो. फोन उठा रही थी कि नहीं? फोन उठा रही थी कि नहीं? मैंने देखा तुमको, फोन उठा रही थी. फोन उठा रही थी तू. मैंने देखा अभी. एक मिनट तू भी देख रहा था, मैं उधर से बैठ के देख रहा, मेरे को इसमें सब दिख रहा था. तुम उसको हाथ लगा रहे थे इसलिए मैंने तुमको बोला ये क्या देख रही बोल के. हाथ ऐसा क्या किया? नहीं आपने उधर हाथ लगाया. हम लोग का फोन चोरी हुआ. सीसीटीवी है ना यहाँ पे? हाँ चेक करो. हाँ चलो पुलिस के पास. चलो 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 हाँ जाओ. मेरा खुद फोन चोरी हुआ. अरे तू हाथ लगा रही थी, देखा हमने. अरे मैं हाथ लगा रही थी, रख के सो रही थी. मेरे हस्बैंड ने दिया छोड़ के. हाथ डाला मोबाईल में. हे पकड चालू हाताला हात टाकली ना. चलो चल ना. चलो जरा बस. चलो मम्मीचा मोबाईल चोरी होता गाईस. मोबाइल बैग में डाल रहे थे. मोबाइल ले रही पैसे. चेक करो सीसीटीवी में. इधर नहीं, एक नंबर है. ठीक है एक नंबर. चल एक नंबर में GR पे बोल के रहता, मेन गेट का राइट साइड. ये वो पूरा ऑफिस है टिकट चेकिंग का. काय माहिती यहाँ पे पप्पा सोबत सुरू गेलाय. टिकट चेकिंग का ऑफिस. चल साहेब समोर चल. चोरी करायची ना पप्पाच्या फोनमध्ये हात घालून पकड. चल ना. ठीक है पप्पा. अरे हमने देखा शिवला गेलाय, शिवला बाबा सोबत.
कुठे चाललंय भाऊ? घेत होतो ना ते, तुम्ही बघितलं ना घेताना बॅग मध्ये? मी पण बघितलं होता, आवाज दिला तेव्हा बॅग मध्ये हात टाकला होता. सीसीटीवी चेक करू सर. सो रहे थे बैग में हाथ डाल रहे थे. मैंने देखा उठा रहे थे, हमारा ही फोन उठा रहे थे. तुम्हारा फोन वो हमारे लेडीज के पास आएगा क्या? तो मेरी बात पहले चेक करते अपन. वहाँ पर बिठा के इन्होंने को बिठा के फोन नहीं बिठा रहे थे. तो मैं क्या करी, ये बेशक बिछा के मैंने देखा उनको. किधर बिछा के? पर्स में बिछा के? अरे तुमने झूठे नहीं, तुमने पर्स में बिछा के हाथ लगाया, मैंने चिल्ला इसलिए तुमने हाथ. अरे मैं फोन को हाथ नहीं लगाया. हाथ लगाया तुमने फोन को. बिछा के लेट रही थी मैं. हाथ लगाए फोन को. टिकट क्या है तुम्हारा? नहीं, ये लोग वही है, उनको पकड़ो नहीं तो आने मत दो. फोन चार्जिंग पे लगाए थे. फोन चलो चलते पूछते 10 नंबर पे पब्लिक है वहाँ पे. हाँ तो चलो जहाँ बैठे थे ना, बाकी पूरी पब्लिक बोलती है हमारा फोन चोरी होगा. अभी पुलिस को भी बोले हम. क्या कर रहे हैं? भैया उन्होंने ना मोबाइल उठाया, मैंने चिल्ला इसलिए उन्होंने रख दिया डायरेक्ट. पकड़ लो ना, आपका मोबाइल ले लिए. हाँ ले लिए. फोन उनका हम बिछा के सो रहे थे. ऐसे सोते थे. हाँ इधर बाजू में. फोन किधर? कहीं को अंदर. अरे हम लोग का फोन चोरी हुआ यहाँ पर. यहाँ पर कहीं पर कहाँ पर बोली? कंप्लेंट कहाँ है तुम्हारा? कंप्लेंट लिखाने को जा रही थी वो. ऐसे किधर तुम्हारे कंप्लेंट लिखाई करके अभी तो बोली लेके जाओ, कंप्लेंट लिखो. चलो उन्हें भी लिख दिया, उन्हें भी लिख दिया. एक नंबर पे लेके जाओ. चलो एक नंबर प्लेटफॉर्म पे उतार. चलो ना. दाजी मोबाईल चोरी कर रहे हो. वो तो सर ये उधर से चेक करना. तर गाईज विषय असा झाला की आम्ही सगळी इकडे बसून गेम खेळत होतो. मम्मी ते बसलेली होती, तर ती बाई बाजूनी आली, मम्मीच्या बाजूला पडली होती, झोपली होती. मोबाईल काढला. हा ते सारखं काढीत ठेवत होता ना. हा. मग उशाला घेतली ती पर्स, मग मला काढायचं जीवावर आला आणि ते परत हा. ठेवायचा. मी म्हणलं आता इथं टाकावून मी अशी एकदम चिटकून झोपले, कोण खाणार? दीदी म्हणे पर्स मध्ये टाकून दे. मग म्हणलं तुझ्या टाक. मग ती म्हणते कोणी घेईन, मला मी इथं चिटकून कोण घेणार? मग मला थोडंसं पाय ते दुखत होते कालच्या चालल्याने आणि मी पडले, तर मला झोप आल्यासारखी झाली. मला काही कळलंच नाही माझ्या बाजूला कोण बसले. तिथून पुढे काय झालं ते मग तुम्हीच पाहिले. त्यानंतर काय झालं, ती बाई आली, मम्मीच्या बाजूला बसली, बराच वेळ बसली. आम्ही इकडे गेम खेळतो. माझं लक्ष नव्हतं, पण हिंदी त्यांना बघितलेलं होतं. हा ना, पाहिलं होतं. ती बसली अगोदर येऊन बसली तिथं शेजारी. अशी बसली, अशी बघायची. नंतर ते बेडशीट काढलं, असं टाकलं हाताची तिथं आणि असा हात घातला. तो मोबाईल असं बघून उचलणारच होती. मॅडम लगेच ओरडल्या, कारण माझं लक्ष होतं, मला मोबाईल उचलून द्यायचा होता आणि मग धरायचं होतं. मॅडम ओरडल्यामुळं ती लगेच हे झाली. तिने हातावर तिचा ते कपडा टाकला, बॅगवरती हात टाकून आतमध्ये चेन उघडली होती का? चेन उघडली होती का? नाही तसाच होता मोबाईल. अच्छा, वर होता. काढला ना हा. तिथून हॉटेलमध्ये त्यांनी घेतला, परत ठेवला, इथं आलं परत काढलं. मला परत नाही, पर्स उशाला घेतली होती, मला जीवर आलं काढायची ठेवायचं. ते यांनी चार्जर नेलं, तर ते चार्जर आणून दिलं, याचा मोबाईल घेतला आणि सम्राटने चार्जर आणून दिलं, इकडे नेलं होतं. मग दोन इथंच ठेवलं मी आणि चुटकून झोपली आणि पर्स अशी लावली, तर पर्सवर होती. पर्स बंद पण मी असे. तिने असे आधी सांगितलं नाही का तिचा हस्बंड तो मैंने उस आदमी से पूछला मैंने चोरी की है आणि काय म्हणजे उस आदमी से ओळखत नाही जात तिचा हसबंड होता, बाजूला उभा होता थोडा इकडे तिकडे, आणि म्हणजे उस आदमी से पूछो, आणि तो माणूस तिचाच होता. उचलायचा आणि त्या काउंटरवर तिथे ठेवायचा आणि तो उचलून घेऊन जाईल. आणि मग आपण चेक केलं तरी तिला कळणार नाही. पर्समध्ये मी असं हात घातला होता बरं का, अशी झोपली होती याच्यावर. म्हणलं तर मोबाईल आपल्याला चुटकून इकडे हे फोन मुलगी म्हणे की माझा मोबाईल आहे ना, तो तिचा हस्बंड म्हणे की माझा मोबाईल चोरी केला. दोघांचा त्यांनी असा प्लॅन केला. म्हणजे
यांचं हे रोजचं आहे. हे असे प्लॅन करतात, बाजूला बसतात, एक माणूस त्यांचा बाजूला उभा असतो. कधी हस्बंड सांगतात कोणी तो माणूस याला विचारा म्हणतात की मी चोरी केली का, तो म्हणतो नाही यांनी चोरी नाही केली असं. पण यांनी क्लिअर बघितलं होतं की मम्मीच्या पर्समधून तिने मोबाईल काढला होता, घ्यायलाच लागली होती. आपली बरं झालं आपली तुमची नजर होती म्हणून तुम्ही ते ओरडले म्हणून ते लक्षात आलं. हां मी म्हणून तर इतका झटपट उठलो. जर तुम्ही मला उठलो तुम्ही मला थोडं पहिले इशारा केला असता ना, मी लगेच मोबाईल चालू करून क्या कर रही तू असे म्हणून काही नाही अडचण जोर येते. हो तरी पण हे मारू का वाटत तुला एक जाऊ का ठेवून पण लय डेंजर आहेत. बघितलं कसे लोक आहेत खतरनाक. आता सांभाळा पर्स, लय डेंजर. मला पक्का माहिती आहे, तुमच्या माहिती का समजा असंच मी तुला म्हटलं नव्हतं माझा मावाज होते मुन्ना, त्याला बी असंच गेलं झोपून मी त्याच्या खालची बॅग उचलून घेऊन पळून चालतो. म्हणजे मी आता पण नजर घ्या तेव्हा तिचा हात मम्मीच्या पर्सचा तिथे होता. पर्स हां. आणि आता आमची ट्रेन 4 वाजता आहे, 1 वाजता आहे. 1 वाजता तर आम्ही थोडंसं इकडे उन्हा खेळत होतो. उन्हा खेळता खेळता तिला वाटलं की हे वेगळी फॅमिली आहे, इकडे कोणतरी वेगळंच झोपले. तर मग मी पडलेली होती, तिने हात टाकला, ट्राय केलं, पण तेवढ्यात आमची नजर गेली. आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ अलाउड केले नाही आम्हाला व्हिडिओ करायला, त्यामुळे आम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिकडे पण काय होणार तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती. अलाउड नाही केलं, व्हिडिओ काढू नका म्हणून. सिकंदराबाद रेल्वे स्टेशन, सिकंदराबाद पोलीस स्टेशनने व्हिडिओ झाला. हां सोडून देणार ऑफिस. आता पोलीस स्टेशनमध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पुढे सांगायची गरज नाही काही कसं असतं पोलीस स्टेशनमधला विषय. ठीक आहे. डेंजर सुटते लोक आहेत भाई, खतरनाक. माझ्या समोर बघितलं मी आता इन्सिडेंट. तुम्ही पण कुठे बाहेर फिरत असताना तुमच्या बॅग्स वगैरे अशा बाजूला ठेवून झोपू नका, लक्ष ठेवा बॅग्सवरती. खतरनाक म्हणजे आज डोळ्याच्या समोर झाले आमच्या इथे. सगळे आम्ही इथे होतो ना, असे बसलेले सगळे इथे होतो. तर बसल्या बसल्या तिची हिंमत किती, बाजूला थांबून तिची हिंमत इथं बसून ती पण तुला चिटकून बसली. हां ती हळूहळू बसली, बराच वेळ बसली, इकडे इकडे बघितलं कोण यांच्यासोबत आहे, काय आहे काय नाही. आपण काय यांच्याकडे लक्ष नव्हतं आपलं, इकडे कोणी आलं नाही, त्यांना वाटलं एकटेच आहे. हां हां हे पण काढू शकली असते ती, मम्मीचं गळ्यातलं ते पण काढू शकली असती. तिला तर वेळ भेटला असता तर तिने बरोबर वेळ घेतला होता. अशा प्रकारे एक चोरी होता होता वाचली आमच्यासोबत. तुम्ही पण थोडे सेफ राहा, सिक्युअर राहा. डेंजर लोक आहेत. हा आमचा माणूस पण डेंजर आहे. CCTV लगेच चला आता आम्ही हैदराबादला थांबलोय, कारण की तिरुपती बालाजीनं आम्ही हैदराबादला थांबलो. डायरेक्ट ट्रेन नव्हती. आता हैदराबादवरती आम्हाला 1 वाजता ट्रेन आहे. देन आम्ही छत्रपती संभाजीनगरला, त्यामध्ये थोडासा वेळ भेटतो. तर आम्ही बसतो, तर आम्ही बिर्याणी खायला जाणार होतो. तेवढाच हा प्रकार इकडे झाला आहे. डेंजर डेंजर. चलो कंटिन्यू करा ब्लॉग, होत राहतात अशा गोष्टी.